नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 710 मार्क्स मिळवले. देशातल्या सर्वोच्च वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये अव्वल कामगिरी केली, पण तरी देखील स्वतःच्याच गायावरती सुरी चालवली आणि व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून व शेवटची चिठ्ठी लिहून उत्कर्षने आपलं आयुष्य संपवलं. तारीख 12 मे पहाटेचा सुमार होता. पुण्याच्या वानवडी मधल्या एका वसतिगृहामध्ये रक्ताचा थारोळा आणि तिथं एका डॉक्टर घातलेल्या मुलाचं प्रेत. एम्स भोपाळचा विद्यार्थी, त्याचं नाव होतं उत्कर्ष शिंगणे. हा होता बीड जिल्ह्यामधून आलेला एक सर्वसामान्य मुलगा, ज्याचं स्वप्न होतं देशाचा मोठा डॉक्टर व्हायचं. नीट मध्ये तब्बल 710 मार्क्स मिळवून त्याने देशभरामध्ये नाव कमावलं होतं. पण शिक्षणाच्या दबावानं त्याचं मन हरलं आणि त्याने शेवटी स्वतःचं शरीर संपवलं. उत्कर्ष मागच्या काही महिन्यापासूनच मानसिक तणावामध्ये होता. त्याच्यावरती उपचार देखील सुरू होता, पण कोणीही कल्पना केली नव्हती की पुण्याला क्रीडा महोत्सवासाठी आलेला हा मुलगा ऑनलाईन चाकू मागून स्वतःवरच वार करेल आणि स्वतःच गळा चिरून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलेल. उत्कर्षने आत्महत्यापूर्वी त्याच्या आई वडिलांसाठी एक सुसाईड नोट पाठवली आणि व्हॉट्सअपवरती शेवटचा स्टेटस लिहिला, मला माफ करा. खरं तर आत्महत्येच्या आदल्या रात्री उत्कर्षने मित्रासोबत डीजे नाईटचा आनंद घेतला होता आणि दुसऱ्या दिवशी परतीचं तिकीट देखील बुक करायला सांगितलं होतं. त्यामुळे कोणालाही शंका आली नाही की हा हसणारा मुलगा दुसऱ्या दिवशी स्वतःवरच सुरी चालवणार आहे. वानवडी पोलिसांनी सांगितलं की घटनास्थळी बाथरूम मध्ये रक्ताच्या थाळ्यात उत्कर्ष पडलेला होता आणि ऑनलाईन मागवलेल्या चाकूने त्यांनी स्वतःचाच गळा चिरून घेतला होता आणि त्याने आत्महत्यापूर्वी जी सुसाईड नोट लिहिली होती त्यामध्ये त्याने लिहिलं होतं की मी उत्कर्ष शिंगणे, एम्स भोपाळचा एक विद्यार्थी, शैक्षणिक ताण मला सहन होत नाहीये आणि मी शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो की मुघल, फ्रेंच, रशियन इतिहास अभ्यासक्रमातून काढा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा समावेश करा. अशा प्रकारची सुसाईड नोट लिहून त्याने स्वतःचं जीवन संपवलं. मित्र, ही चिठ्ठी फक्त आत्महत्येची नाही, तर ही यंत्रणेला लिहिलेली शेवटची वॉर्निंग होती. एक असा मुलगा ज्याने नीट सारख्या परीक्षेमध्ये 710 मार्क्स मिळवलेले होते, जो देशाचा टॉपर देखील होता, परंतु तोच देशाच्या शिक्षण पद्धतीवर प्रश्न ठेवून गेलाय. एकीकडे इतका हुशार मुलगा आत्महत्या करतो आणि दुसरीकडे आपण काय करतो तर फक्त व्यक्त करतो. शिक्षणाचा अर्थ जर इतका ताण देणारा असेल तर ही शिक्षण यंत्रणा अपयशी ठरत नाही का? हा प्रश्न आपण या शिक्षण यंत्रणेला विचारायलाच हवा. उत्कर्ष गेला, मात्र त्याचे हजारो प्रश्न अजूनही जिवंतच आहे. त्याचे उत्तर कोण देईल हा आता खरा प्रश्न आहे. मित्रो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.